नमस्कार. आजचा विषय तयार झाल्यावर सुरुवात करेन की तोपर्यंत संधी निघून जाईल. सकाळचे 9:30 वाजले होते. कॉफीचा कप अजूनही गरम होता. पण आदित्यच्या लॅपटॉपवर गेल्या 6 महिन्यापासून एकच फोल्डर उघडत होता. माय ड्रीम बिझनेस फायनल व्हर्जन. त्यात काय नव्हतं? बिझनेस प्लॅन, लोगो, ब्रँड कलर्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, फायनान्शियल प्रोजेक्शन, कस्टमर पर्सोना आणि हो, फायनल फायनल अपडेटेड व्हर्जन 12 PDF. पण एक गोष्ट मात्र नव्हती. एकही ग्राहक. दर सकाळी तो स्वतःला म्हणायचा, आणखी थोडी तयारी करतो, आणखी एक कोर्स पूर्ण करू, थोडं अजून शिकतो, मग थोडी सुरुवात करेन. त्याच शहरात दुसरा एक मुलगा होता, रोहन. त्याच्याकडे महागडी वेबसाईट नव्हती, ब्रँडिंग नव्हतं, ना मोठं ऑफिस, ना मोठी टीम. त्याच्याकडे फक्त एक छोटस उत्पादन होतं आणि एक निर्णय. आजपासून सुरू करायचं. पहिल्या दिवशी 2 ग्राहक, दुसऱ्या आठवड्यात 6, एका महिन्यात 20. 6 महिन्यांनी ग्राहकांचे फीडबॅक घेऊन ऐकून उत्पादन बदलत होता आणि आदित्य अजूनही पॉवर पॉइंट सुधारत होता. दोघांमध्ये फरक बुद्धिमत्तेचा नव्हता, पैशाचा नव्हता, नशिबाचाही नव्हता. फरक होता एका निर्णयाचा. एक जण आत्मविश्वासाची वाट पाहत होता, दुसऱ्याने कृती निवडली. हे फक्त आदित्यचं नाही, हे हजारो उद्योजकांचं वास्तव आहे. कोणी युट्यूबवर 100 व्हिडिओ पाहतो, पण पहिला व्हिडिओ अपलोड करत नाही. कोणी डिजिटल मार्केटिंगचे 10 कोर्स करतो, पण पहिली जाहिरात चालवत नाही. कोणी पुस्तकावर हजारो रुपये खर्च करतो, पण पहिल्या ग्राहकाला फोन करण्याची हिम्मत करत नाही. आणि मग त्यांना वाटतं, मी अजून तयार नाही. पण खरंच का? आपण लहान असताना चालायला कसं शिकलो? आधी चालायला आलं, मग आपण चालायला सुरुवात केली की पडत, उठत, रडत, पुन्हा प्रयत्न करत आपण चालायला शिकलो. शाळेत पहिल्या दिवशी कोणाला सगळं वाचता येत होतं? नाही. आधी अक्षर, मग शब्द, मग वाक्य, मग पुस्तक. जीवनाचाही नियम हाच आहे. क्षमता आधी येत नाही, जबाबदारी स्वीकारल्यानंतर तयार होते. आदित्य हे समजायला 6 महिने लागले. एका दिवशी त्याचा जुना मित्र भेटला. तो हसत म्हणाला, तुझा बिझनेस सुरू झाला का? आदित्यने मान खाली घातली. नाही, अजून तयारी चालू आहे. मित्राने फक्त एक प्रश्न विचारला, तयारी चालू आहे की भीती? हा प्रश्न आदित्यच्या मनात दिवसभर फिरत राहिला. रात्री त्याने स्वतःला आरशात पाहिले आणि पहिल्यांदा स्वतःला विचारलं, मी खरंच शिकतोय की फक्त सुरुवात टाळतोय? उत्तर ऐकायला कठीण होतं, कारण त्याला समजलं, तो व्यवसाय तयार करत नव्हता, तो स्वतःच्या भीतीला सुंदर नाव देत होता, तयारी. भीती कधीच असं म्हणत नाही, मला भीती वाटते. ती खूप सभ्य भाषा वापरते. आणखी एक सर्टिफिकेशन, आणखी एक मेंटॉर, आणखी थोडं रिसर्च, योग्य वेळ आल्यावर. पण व्यवसाय योग्य वेळेची वाट पाहत नाही. बाजार बदलतो, ग्राहक बदलतात, स्पर्धक पुढे जातात आणि संधी कोणासाठीही थांबत नाही. त्या रात्री आदित्यने एक छोटासा निर्णय घेतला. बिझनेस प्लॅन बंद केला, वेबसाईट डिझाईन बंद केलं आणि पहिल्यांदाच एका संभाव्य ग्राहकाला फोन लावला. त्याच्या हाताला घाम आला होता, आवाज थरथरत होता, मनात 100 प्रश्न होते. पहिलं पाऊल पडत होतं आणि त्याला अजून माहित नव्हतं की त्या एका फोनमुळे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू झाला. त्या एका फोन नंतर काहीच जादू झाली नाही. ग्राहकाने लगेच ऑर्डर दिली नाही. उलट त्याने 5 प्रश्न विचारले, ज्याची उत्तरं आदित्यकडे नव्हती. 2 सूचना दिल्या, ज्या त्याने कधी विचारातच घेतल्या नव्हत्या. आणि शेवटी म्हणाला, उत्पादन चांगलं आहे, पण अजून थोडं सुधारलं तर मी नक्की घेईन.
6 महिन्याच्या तयारीत आदित्यला एवढं शिकायला मिळालं नव्हतं जे त्या 10 मिनिटाच्या संभाषणाने शिकवलं. त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच समजलं, बाजार हा शिक्षक असतो आणि ग्राहक ही सर्वात मोठी बिझनेस युनिव्हर्सिटी असते. पुढच्या आठवड्यात त्याने उत्पादनात बदल केले, पुन्हा ग्राहकांशी बोलला, पुन्हा सुधारणा केली, पुन्हा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार जास्त मिळाले, पण प्रत्येक नकार एक नवीन धडा घेऊन आला. 3 महिन्यांनी पहिला नियमित ग्राहक मिळाला. 6 महिन्यांनी 10 ग्राहक झाले. 1 वर्षानंतर त्याच्याकडे परफेक्ट प्लॅन नव्हता, त्याच्याकडे एक चालणारा व्यवसाय होता. एका दिवशी त्याच मित्राने पुन्हा विचारला, आता तरी तुला वाटतं का की तू तयार झाला आहेस? आदित्य हसला, नाही, आजही नवीन समस्या येतात, आजही काही निर्णय कठीण वाटतात, पण एक फरक आहे. पूर्वी मी निर्णय घेण्याआधी आत्मविश्वास शोधायचो, आता निर्णय घेतो आणि आत्मविश्वास नंतर येतो. मित्र थोडा गोंधळला. आदित्यने टेबलावर एक कागद ठेवला. त्यावर फक्त एक ओळ लिहिली होती, कृती, अनुभव, पुरावा, आत्मविश्वास, मोठी क्षमता, मोठी संधी. तो म्हणाला, यशाचा हा खरा फॉर्म्युला आहे. आत्मविश्वास हा सुरुवातीला मिळणारा पुरस्कार नाही, तो कृतीनंतर मिळणारा पुरावा आहे. आपण अनेकदा विचार करतो, मी तयार आहे का? पण खरा प्रश्न वेगळाच आहे, मी शिकत शिकत पुढे जाण्यास तयार आहे का? कारण कोणताही मोठा उद्योजक पहिल्या दिवशी मोठा नव्हता, कोणताही सीईओ पहिल्याच दिवशी नेता नव्हता, कोणताही महान वक्ता पहिल्या भाषणात परिपूर्ण नव्हता. प्रत्येक जण चुका करतो, शिकतो, सुधारतो, मोठा झाला. आजही अनेक लोक कोर्स करत आहेत, सर्टिफिकेट गोळा करत आहेत, पुस्तकं वाचत आहेत, प्लॅनिंग करत आहेत, पण त्यांच्याकडे एकही ग्राहक नाही, एकही विक्री नाही, एकही प्रत्यक्ष अनुभव नाही. लक्षात ठेवा, ज्ञान तुम्हाला सुरुवात करून देतं, पण अनुभवच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातं. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. दररोज स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणती कृती केली? आज मी काय नवीन शिकलो? उद्याच्या यशासाठी मी आज कोणतं एक छोटं पाऊल उचलणार आहे? कारण मोठी स्वप्न मोठ्या निर्णयांनी नाही, तर छोट्या घेतलेल्या छोट्या धाडसी निर्णयांनी पूर्ण होतात. आणि शेवटी हे एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, तयार झाल्यावर तुम्ही सुरुवात करत नाही, सुरुवात करता म्हणून तुम्ही तयार होत जाता. म्हणून या व्यवसायाची सुरुवात करा, तो पहिला व्हिडिओ अपलोड करा, त्या ग्राहकाला फोन करा, त्या कल्पनेवर काम करा. कारण परिपूर्ण वेळ कधीच येत नाही, पण आज घेतलेलं एक धाडसी पाऊल उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. जर तुम्ही अजूनही योग्य वेळेची वाट पाहत असाल, तर कदाचित योग्य वेळ तुमची वाट पाहून थकली असेल. आजच सुरुवात करा, कारण यश त्यांनाच मिळतं जे चालायला सुरुवात करतात, उभं राहून योग्य क्षणाची वाट पाहणाऱ्यांना नाही. धन्यवाद.